विधान भवनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानसभेत केलेला एक खळबळजनक आरोप सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर मुंबईतील कांदिवली परिसरात चालणाऱ्या एका डान्स बारवर पोलिसांनी धाड टाकली असून तेथून तब्बल 22 बारबाला ताब्यात घेतल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे। या प्रकरणामुळे राज्य सरकारच्या नैतिकतेवर आणि कायदा सुव्यवस्थेच्या धोरणावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। ते कसं पाहूयात। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अनिल परब यांनी विधानसभेत बोलताना स्पष्टपणे सांगितले की कांदिवली येथील सावली नावाच्या डान्स बारवर अलीकडेच पोलिसांनी कारवाई केली। या कारवाई दरम्यान 22 बारबाला, 22 ग्राहक आणि 4 कर्मचारी ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा केला आणि गुन्हा दाखल केला। विशेष म्हणजे या बारचे लायसन्स ज्योती रामदास कदम यांच्या नावावर आहे आणि त्यास या ज्योती कदम म्हणजे सध्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री असल्याचा दावा परब यांनी केला आहे। परब यांनी विधानसभेत आक्रमक भाषेत विचारलं की डान्स बारवर बंदी असताना अशा ठिकाणी असा व्यवसाय कसा सुरू आहे। जेव्हा हे बार गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असतील तेव्हा कायदा सुव्यवस्थेचा काय? त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनीही जाब विचारत म्हटलं, जर हे सगळं गृहराज्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने घडत असेल तर मुख्यमंत्री एक प्रकारे या गोष्टींना परोक्षरित्या पाठिंबा देत आहे का? या आरोपांच्या पार्श्वभूमीवर परब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट आव्हान देत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली। जर या प्रकरणावर कारवाई झाली नाही तर हे स्पष्ट होईल की सरकार अशा गैरकृत्यांना पाठीशी घालत आहे, असं परब म्हणाले। परब यांनी आपल्या भाषणात अत्यंत संतप्त शब्दात सरकारवर हल्ला चढवला। एका बाजूला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेताय आणि दुसऱ्या बाजूला मातोश्रींच्या नावावर बार चालवताय। हे महाराष्ट्र आहे की बिहार, असा सवाल करत त्यांनी शासनाच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। विधान परिषदेतील चर्चेदरम्यान परब यांनी राज्यपालांच्या सुरक्षेवरही चिंता व्यक्त केली। राज्यपालांच्या भेटीला आमचे पीए गेले असता त्यांना खाली उतरवलं गेलं, कारण विचारल्यावर सांगितलं गेलं की सुरक्षेचा मुद्दा आहे। जर राज्यपाल सुरक्षित नाही तर जनतेचं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित करत जनसुरक्षा विधेयक फक्त दाखवण्यापुरतं आहे का, असा कटाक्ष केला। केवळ डान्स बारच नव्हे तर परब यांनी आपल्या भाषणात आरटीओतील भ्रष्टाचाराचाही मुद्दा उपस्थित केला। त्यांनी सांगितलं की सचिन पाटील नावाच्या आरटीओ अधिकाऱ्याचा एक कंत्राटी ड्रायव्हर ज्याचे कंत्राट संपले आहे तो अजूनही वर्दीत फिरत आहे आणि अधिकाऱ्यांच्या गाडीत बसून स्वतः चलन कापत आहे। मी याचे फोटो पाठवतो, त्यावर त्वरित कारवाई करा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली। या संपूर्ण प्रकरणात सरकारकडून अद्याप कोणताही ठोस उत्तर समोर आलेलं नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः यावर प्रतिक्रिया दिलेली नाही। जर वरील आरोप तथ्यात्मक असतील तर ही प्रकरण केवळ राजकीय नव्हे तर कायदेशीर दृष्ट्यानेही गंभीर स्वरूपाचे ठरतात। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवणाऱ्या गृह खात्याच्या प्रमुख पदावर असलेल्या मंत्र्यांच्या कुटुंबाशी संबंधित बारमध्ये पोलिसांची कारवाई होणे ही बाब अत्यंत लज्जास्पद आणि धक्कादायक ठरते। अनिल परब यांच्या आरोपांनी केवळ सत्ताधारी पक्षालाच नव्हे तर संपूर्ण राज्य सरकारला नैतिकदृष्ट्या अडचणीत आणलं आहे। जर या प्रकरणात चौकशीतच तथ्य आढळले तर गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा अपरिहार्य ठरतो, अन्यथा या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास हे कायद्यालाच कवच देते असा संदेश जनतेत जाईल। लोकशाही जनतेची अपेक्षा स्पष्ट असते, सार्वजनिक पदावर असलेल्यांनी पारदर्शकतेने आणि नैतिकतेने वागावं आणि हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणाची गंभीर दखल घेतात का की हेही प्रकरण इतर राजकीय वादांप्रमाणे कालांतराने गडप होतं? यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स। काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे। दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो। उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते, त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत।